मॅचला सुरुवात. अंपायर सिग्नल ऑन. नगरसेवक चषक 2026 आणि एक जबरदस्त मॅच. वाघोबाई आणि त्यांच्या विरुद्ध गणेश इलेव्हन गंगा रोड. राईट आर्म राऊंड विकेटने बॉलर अक्षय म्हात्रे पहिल्या ओव्हर मध्ये तयार. स्ट्राइक एंडला बॅटर कामेश. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलाय. डीआरएस घेतला गेलाय, चेक केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. 6 धाव्यांसाठी आणि हाईट फॅक्टर यस दोन्ही चेक केलं जाईल. 6 धावा आणि सीमारेषेवर नक्की काय घडलंय. चार धावा आणि योग्य बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉलरने फेकलाय. पेड डिलिव्हरी आहे. पहिल्याच बॉलवर 4 धावा. बॅटर कामेश हजारेच्या बॅटमधून आल्यात. पुढील बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट स्ट्रोक. 1 बाउन्स. ओ टिरो. 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटर कामेशच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 8 धावा. मॅच जबरदस्त गंगा रोड आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा ए टीमच्या दरम्यान. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये 2 बॉलवर 2 चौकार कामेशच्या बॅटमधून आलेत. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय. चांगली बॉलिंग अक्षय म्हात्रेची मैदानाच्या आतमध्ये. आता डॉट बॉल. टीट पॉट टॅट. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल कंप्लीट. 8 धावा धावबलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल कामेश हजारेच्या विरुद्ध. 2 बॉल बॅटरचे, 2 बॉल बॉलरचे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 8 धावा. स्कोर बोर्डवर टीमची टोटल. वाईटचा इशारा येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने 9 धावा. 9 धावा धावपलकावर. 9 ऑन स्कोर बोर्ड. फुलटॉस बॉल. मिड विकेट रिझन मध्ये 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण कामेश हजारे यांची पाहताय. 5 बॉल कंप्लीट झाले. 13 धावा धावबलकावर जाऊन पोहोचल्यात. शेवटचा बॉल आहे पहिल्या स्पेल मधला. चला थोडं स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम, कारण 18 बॉल तुम्हाला 15 मिनिटात कंपल्सरी फेकायचे आहेत. 13 धावा धावबलकावर आहेत. शेवटचा बॉल. थोडेसे कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये. अक्षय म्हात्रेला अक्षय आणि तेजस देतोय. खरं मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही टीम साठी. 13 धावा धावबलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हर मधला.
समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण होती आहे आणि एक धावीच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 14 धावा. 14 धावा धावफलकावर 6 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. एका बाजूला वाघोबा ही टीम आहे, एका बाजूला गणेश 11 गंगा रोड आहे. या दोन टीमच्या दरम्यान एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर पुन्हा अक्षय येत आहेत. पहिला ओव्हर अक्षय मात्रेचा, दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा बॉलर अक्षय तयार. सुजय बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या स्पेल मध्ये, परंतु जर्सी पण नाव अक्षय आहे. सुजय येत आहेत बॉलिंग साठी दुसऱ्या ओव्हर मध्ये. सुजयचा पहिला बॉल बॅटर कामेश साठी. लेग कटर बॉल बॉलिंगच्या अगदी वरून बॉलला उडवला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतो आहे. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो आहे आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने जाऊन पोहोचते. टीमची टोटल 18 धावा. 18 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण कामेशची पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. मिड विकेट रिझन मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आला. बॅटर कामेश हजारे यांच्या बॅट मधनं एक सिंगल काढली जाते आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 19 धावा. 18 बॉलची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच. 19 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर टीमची टोटल आहे. स्ट्राइक एंडला बॅटर आहे महेश हुमने. दोनही टीम चांगल्या आहेत. दोनही टीमकडे बॅटिंग बॉलिंग लाईनअप चांगला आहे आणि मॅच कमालीची नक्की रंगेल. लेग कटर बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून कट केला होता बॉलला. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली 19 धावा. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी, कारण जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल, अन्यथा या स्पर्धेमधून प्रवास समाप्त होईल. सरजा झुक जायो मंदिर यार, नदी वा समा जायो समंदर है, जीवन की इस कर्मभूमि युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जिद से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात क्या नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किस में कितना है दम. दोन टीम आतापर्यंत या मॅच मध्ये दम दाखवतात. एका बाजूला गंगा रोड आहे, एका बाजूला वाघोबा टीम आहे. पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ कामेश हजारेचा, दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आपण सुजय यांची पाहताय. 5 बॉल फेकलेत, 20 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर मधला बॉल आहे सुजयचा कामेश हजारेसाठी. बॅटची कडा आहे, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव भेटेल आणि 1 धावीच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. 12 बॉलची समाप्ती, धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 21. अजून एक ओव्हर शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल महत्वपूर्ण आहेत. चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम, लगेचच मॅच सुरू करा. 21 धावा धावफलकावर 12 बॉलच्या समाप्तीनंतर 6 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आणि शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर नमन कुलकर्णी. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर स्ट्राइक एंडला हार्ड हिटर बॅटर कामेश हजारे. हार्ड हिटिंगच करायची आता मैदानाच्या आत आणि एका बाजूला धावा रोखायच्या आहेत. हार्ड हिटिंग होईल की धावा रोखल्या जातील हे मात्र पाहायचं आहे.
थोडासा वार्मअप आपण बॉलर करत असताना पाहताय. गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये चौकार षटकार विकेट रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली करायची आहे. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे कारण अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा आपण पाहताय. नगरसेवक चषक 2026 फुलटॉस बॉल उडवलाय. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार. पत्रा बजाव षटकार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावा आल्यात. 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावपलकावर. लहरों से भाकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. या मॅच मध्ये प्रयत्न एका बाजूला कामेश हजारेचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यश येत आहे कामेश हजारेला. 10 बॉल वैयक्तिक फेस केलेत. 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि नमन कुलकर्णीच्या पहिल्या बॉलवर 6 धावा लगावल्यात. नमनचा पुढील बॉल ओव्हर पिच समोरच्या दिशेला लॉंग ऑन रिजन बॉडी लाईन सीमारेषा पार. बॉल सीमारेषा पार. 6 धावा सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला एक जबरदस्त अटॅकिंग दर्जाचा स्ट्रोक आपण कामेश हजारेच्या बॅटमधनं पाहताय. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 31 धावेंची बॅटिंग. 33 धावा. फायटिंग स्कोर बोर्डवर उभा राहिला. 2 बॉलवर 2 लगावलेत मैदानाच्या आतमध्ये कामेश हजारेने नमन कुलकर्णीच्या विरुद्ध. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. माना मुश्किल है लेकिन क्रिकेट में नामुमकिन कुछ भी नहीं होता. अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य करायच्या आहेत क्रिकेटच्या मॅच मध्ये आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता कव्हरच्या अगदी वरून उडवलाय बॉलला. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. पहिली धाव अगदी वेगाने आणि 2 धावा या मॅच मध्ये धावून पूर्ण आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा. 3 बॉल अजूनही पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. 35 धावा स्कोर बोर्डवर उभ्या झाल्या. 3 बॉल 2 टीम साठी महत्वपूर्ण आहेत. 35 ऑन स्कोर बोर्ड. टीमची टोटल आपण पाहताय वाघोबा स्पोर्ट्स ए टीमची. अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक येतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्की होईल आणि ऑन स्ट्राईक आपण कामेश हजारेला पाहाल. सन्माननीय आदरणीय दीपक गवली साहेब, त्याचबरोबर प्रसाद गवली साहेब आणि त्याचबरोबर विनायक गोने यांच्या माध्यमातून कामेश हजारेसाठी पारितोषिक येत आहे. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक कामेश हजारेला देण्यात येईल. अर्थातच 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बॉलवर बॅक टू बॅक 2 षटकार आले तर कामेश हजारेला 1500 रुपये या मॅच मध्ये प्राप्त होतील. परंतु 2 बॉल गणेश 11 गंगा रोड टीम साठी सुद्धा महत्वपूर्ण आहेत कारण धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा आहेत. पाणी घेऊन करत आणि मैदानाच्या आतमध्ये प्लेयर पोहोचतोय. कडाकेदार ऊन आहे आणि पाणी हे जीवन आहे आणि पाणी पोहोचवण्याचं काम मात्र डगआउट मधून वाघोबा ए टीमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. चला लगेच मॅच सुरू होती आहे. शिस्तबद्ध क्रिकेट 2 टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 38 धावा धावबलकावर आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 1500 रुपयाचं पारितोषिक या 2 बॉलवर लावलं आहे मान्यवरांनी कामेश हजारेसाठी. नमन कुलकर्णीचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा टॉप एज आणि भेटेल फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. 1 धावीला सुद्धा खूप सारं महत्व आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार. 39 धावा स्कोर बोर्डवर. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधला 37 धावेंवर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 14 बॉल मध्ये कामेश हजारे करतोय.
महेशने 3 बॉल पेस केले ते 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. सेन्सिबल क्रिकेट एका बाजूला अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आपण पाहिला आहे. मंदार गवली यांच्या माध्यमातून महेशसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु या बॉलवर 6 धावा मारायच्या आहेत. जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक मैदानाच्या आत आणि काय कॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सुजयला घेताना बॅटर बाद होतोय उडतापर्यंत. सुजयने घेतले मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम कुशल मोमेंटला झेल आणि पहिली विकेट गमावली. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर बॅटर महेश उमने झाला बाद आणि इनिंगची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 39 धावा ना 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 40 धावा. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. एक सुमधुर आवाज जो पहिल्या दिवसापासून खऱ्या हाताने या स्पर्धेसाठी लाभला तो आवाज म्हणजे सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावले सर. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतो. एका बाजूला टीम वाघोबा तर दुसरीकडे गणेश 11 गंगा रोड. मध्यंतरी खूप सारा ड्रामा पाहायला मिळाला, थोडा व्यत्यय आला. सामना सुरू झाला. कामेश आणि त्या ठिकाणी महेश या दोन बॅटर्सने 39 धावा. 40 धावांचं लक्ष ठेवले टीम. नक्कीच टीम वाघोबा संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज मंदार यांच्याकडून आहे. सुजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. साथीला अक्षय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. गोलंदाजी वारकवर गोलंदाज कृपाल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया, मान्यवरांचं स्वागत करूया. जाऊया सामन्याच्या दिशेने. 18 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे 40 धावा. 40 गोलंदाज कृपाल आणि प्रत्येक गोलंदाज टीम वाघोबा स्पोर्ट्स. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचे कॅश प्राइज मंदार यांच्याकडून आहे. सुजय स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला
अक्षय. टीम गंगा रोड 40 धावांचं लक्ष समोर दिसतंय. इथे लक्ष पार करण्यासाठी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुजय त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विकेट असेल टीम गंगा रोडचा विचार केला तर. आणि कृपालवर जबाबदारी आहे की हे हा विकेट महत्वाचा आहे मित्रा. कान मंत्र दिलाय, ऑफ साइड पॅक केली आहे, पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर आणि वाईडेश. पहिला चेंडू 3, 2, 1 लेट्स प्ले. पंचांचा येतो हिरवा कंदील. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 4 आणि मिड विकेट लॉंग ऑफ. हे 2 क्षेत्ररक्षक बाहेर. पहिला चेंडू कामेश हजारे आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. मी म्हटलं होतं मोठा विकेट आहे आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलं होतं. ज्या ठिकाणी कामेश उभा आहे त्याच ठिकाणी चेंडू आलाय. कॅच ऑफ द मॅच. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. सुजय त्या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन नाराज आहे, स्वतःवर नाखुश आहे. कारण हा चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेटची गरज असते सुरुवातीच्या षटकामध्ये, मात्र कुठेतरी नियोजन चुकलं, मिस हिट झाला. पहिला गडी बाद. टीम गंगा रोड संघाला दिलाय धक्का. गणेश 11 गंगा रोड आणि ज्याच्यावर सर्व काही जबाबदारी होती तो बॅटर मैदानाच्या आतून काही निघून गेलाय. डगआउटच्या दिशेला नेक्स्ट बॅटर. नक्कीच कृपालला पहिल्या चेंडूवर 200 मिळतील मंदार यांच्याकडून. विकेट झाले पतन. साई कृपाल पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में पहिला झेल त्या ठिकाणी टिपला. गोशांकी क्षेत्राकडे चेंडू जातो. 1 धाव मिळेल. 40 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण सातत्यानं परिवर्तन होतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतात. पेट्रोलिंग केलं जाईल अगदी सीमा रिसिव्हर. यावेळी या चुकीचा चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री फॉर नो प्लस 4. 5 धावा. DRS घेतलाय गोलंदाजानं. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर प्लीज. 53 षटकार आणि 96 चौकार आतापर्यंत या सिरीज मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच तरी 4 धावा मिळतील. धावफलकावर 5. कृपाल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला साहिल. कॅचची संधी आहे. सचिन चेंडू खाली पोहोचेल का? पोहोचणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमा पार. मोठा वार. आर पार. षटकार.
4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. संधी आहे मात्र एक लेग बाईटच्या रूपानं यस, एक धाव मिळेल. धाव फलकावर 12. पहिले षटक अंतिम चेंडू असेल. एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. 12 झाल्यात. 12 आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतरही 12 धावा आल्यात. हो, यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 14ची सरासरी राखावी लागेल. हे षटक महत्वाचं असेल, कारण 12 चेंडू आहेत, 28 धावांची गरज आहे. या पुढचा सामना असेल टीम कानसेत वर्सेस टीम गणेशवाडी. चला, दोन्ही संघाचे संघनायक गणेशवाडी वर्सेस खानसेत. नाणेफेकीसाठी यायचं. गणेशवाडी वर्सेस खानसेत. चला, सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. कामेश आजारे गोलंदाजी मार्कवर. हे षटक महत्वाचं आहे. आजचा दिवस चला, 12-28 हे समीकरण आहे. पहिला चेंडू तर निघून गेलाय. 11-28 टीम गणेशवाडी आणि कानसेत. चला, नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी नयन सर जोडले जातात. लोअर फुलटॉस. झेलची संधी आहे आणि झेल दोन्ही षटकांचा विचार केला तर दोन्ही षटकांमध्ये एक एक विकेट आली आहे. कॅच साठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर पाहूया सेफ आहे का. खानसेत संघाला नाणेफेक जिंकली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यानुसार तुम्ही अंमलबजावणी या सामन्यानंतर करायचे. आपण सज्ज राहायचे. सेफ. जबरदस्त झेल पकडलाय. त्या ठिकाणी कामेश आजारीला देखील एक यश मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदन. चला, थोडा स्पीडअप करा, वेळ होतोय.
10 चेंडू आणि 28 ची गरज. 40चं टार्गेट. यावेळी चेंडू चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी. नक्की 2 धावा या चेंडूवर. धावपलकर परिवर्तन झाले. 14. 9 चेंडू आणि 26 ची गरज. सामन्यात थोडं दडपण निर्माण झालंय. मागील 2 दिवसात ज्या टीम्स क्वालिफाय झाल्या त्याने देखील येऊन सज्ज राहा. टीम उंबरमाळी आणि टीम खांडीचा पाडा. नेक्स्ट बॉल. कामेश हजारे हे षटक हाताळतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 3 चेंडूंवर 2 धावा खर्च केल्यात. बॅटिंग काय जबरदस्त केली कामेशनं. दोन्ही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे. एक धाव आली लेगबाईच्या रूपानं. 8 चेंडू 25 ची गरज. बिग हिटची गरज आहे. मोठा फटका शोधते टीम गणेशवाडी. यावेळी झेलची संधी आहे. कोण घेईल हा झेल? येस, चांगला झेल त्या ठिकाणी प्रसादनं पकडलाय. धावफलकावर धावांचा दुष्काळ तयार केलाय कामेशनं. सात चेंडू आणि 25 धावांची गरज. विशाल न्यू बॅटर. नेक्स्ट बॉल. हाही चेंडू निघून गेलाय. षटक संपले. या षटकात आल्यात फक्त आणि फक्त 3. पहिल्या षटकात 12 आल्या, या षटकात 3 आणि 6 चेंडू आणि 25 ची गरज. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणाकडे जाते पाहूया. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 25 धावा जरी असतील तरी 1-2 मोठे फटके आले तर खेळामध्ये ट्विस्ट यायला वेळ लागत नाही. युवराज. षटक क्रमांक 3 सुरू होईल. जरा स्पीडअप करा टीम वाघोबा. पहिला चेंडू. स्ट्रायकर एंडला बॅटर साहिल. युवराज पहिला चेंडू घेऊन जातोय. पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. 5 चेंडू 25 ची गरज. पुढचा चेंडू असेल. यावेळी चांगला आडव्या बॅटनं लेफ्ट केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक कामेश आहे. चेंडूला उचलील फेकी करेल. एक सिंगल आली आहे.
4 चेंडू 24, प्रत्येक चेंडूवर षटकार कंपल्सरी झालाय. टीम गंगा रोड जिथे पहिल्या चेंडूवर सुजय माघारी परतला आणि त्यानंतर खरं तर टीमला कमबॅक करायला संधी मिळाली नाही. प्रथम फलंदाजी करताना कामेशने केलेला हल्ला आणि गोलंदाजी करताना कामेश होते षटक 3 धावांचं. खरं तर हा विजयी जर टीम झाली तर शिल्पकार विजयाचा कामेश असेल. दोन्ही मॅचमध्ये बॅटनं जबरदस्त परफॉर्म केलं. यावेळी चेंडू थांबणार नाहीये, चेंडू थांबणार नाही. ज्या कनेक्शन ज्या पद्धतीने झालं होतं चेंडूवर 6 धावा लिहिल्या गेल्या होत्या. तीन चेंडू 18ची गरज. एक डॉट बॉलची गरज आहे. एक चांगल्या चेंडूची गरज. 3 पैकी 3 चेंडू आणि 18ची गरज आहे. चेंडू निघून गेलाय, औपचारिकता शिल्लक राहील. 2 चेंडू 18. नेक्स्ट बॉल सर. नेक्स्ट बॉल. आणखी एका विकेटचं पतन झाले. साई विशाल साईच्या सोबत आता अंतिम चेंडू असेल. 1 बॉल 18ची गरज. मॅच फिनिश होतीये. पहिला सामना दुसऱ्या बेरचा जिंकलाय टीम वाघोबा स्पोर्ट्स शहापूर. तर दुसरा सामना ऑन होईल. एक बाजूला गणेशवाडी तर त्यांच्या विपक्षामध्ये टीम खानशेत